हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज 31 डिसेंबर 2024 आहे. या वर्षाचा शेवटचा ब्लॉग असणार आहे आपला आणि या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या सकाळच्या जेवणामध्ये सिंपल असं वांग्याचं पिवळ्या रस्स्यातली भाजी आणि चपातीचा बेत केला होता. दादानी गरमागरम वांग्याची भाजी आणि चपाती लगेच जेवायला घेतलं आणि आंघोळ वगैरे झाली होती त्याची, तर केस वगैरे आवरले नाही. त्यानंतर दादा कामावर गेला तर मी दुपारी गुलाबजामुन बनवायला घेतली. म्हटलं आज 31 आहे आणि वर्षाचा शेवट आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे. बाहेर लोक पार्ट्या करतात तर आपण घरी पण काहीतरी बनवून खावं. तर मग मी गुलाबजामुन बनवायला घेते. ते इकडे पाक बनत आहे. इकडं आपल्या गुलाबजामुनचे जे सर्व गोळे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये हे सर्व गोळे सोडून घेतले आणि एकदम मस्त सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे असतात, म्हणजे तळून घ्यायचे असतात. आलटीपलटी करायचं म्हणजे सगळ्या साईडनं व्यवस्थित परतवून निघतील. आणि रूम कालच आवरली असल्या कारणानं तुम्हाला पाठीमागं सगळ्या भरण्याच्या आहेत ना त्या रिकाम्या दिसत असतील, पण किराणा भरलेला आहे. पण भरण्या ज्या आहेत त्या पूर्ण धुवून काढलेल्या आहेत. सगळे गुलाबजामुन अशा प्रकारे लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान तळून घेतले. आलटीपलटी एकसारखे तळून घेण्यासाठी आपल्याला सतत त्याला आलटीपलटी करत राहावं लागतं. त्यानंतर पाकामध्ये टाकून द्यायचे. फ्लेवरसाठी तुम्ही केशर आणि याच्यामध्ये वेलची पावडर टाकू शकता. गरमागरम गुलाबजामुन बनवून तयार आहे. तर तुम्हाला पण गुलाबजामुन खायला आवडतात का? तर या गुलाबजामुन खायला. तर गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता आपल्याला बनवायचा आहे चिवडा. तर चिवडा बनवण्यासाठी मी घेतलेला आहेत अर्धा किलो मुरमुरे, डाळ घेतलेले, शेंगदाणे, मसाल्यामध्ये आपल्याला जेवढे मसाले लागणार आहेत तेवढे मसाले आणि आपण याच्यामध्ये थोडेसे पोहे पण ॲड करणार आहोत. तर हे जे मुरमुरे आहेत ते मी 2-3 दिवसाखाली जे डीमार्टला गेले होते ना तेव्हा घेऊन आले होते. तर मुरमुरे पॅकेटमध्ये होते तेवढे अर्धे जेवढे बसत होते तेवढे मी कढईमध्ये टाकून घेतले. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची होती आपल्याला चिवड्यामध्ये, तर मी मिरची कट करायला घेतली. कढई गरम झालेली आहे. तेलामध्ये शेंगदाणे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये ऑलरेडी. गुलाबजामुन तळायला जे तेल घातलं होतं तेच तेल जे आहे तर ते आपण कढईमध्ये ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये आता बघू शकता इथं ते गरम तेलामध्ये मी जेवढे शेंगदाणे आपल्याला चिवड्यामध्ये घालायचे तेवढे शेंगदाणे टाकून घेतले. ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. त्यानंतर एका ताटामध्ये काढायचे, म्हणजे त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते आपण बाजूला काढून घेऊ शकतो. शेंगदाणे कुरकुरीत असे तळून झाले की एका ताटात काढून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे डाळव घेतलेलं आहे ते तेल कमी करून डाळव टाकून घ्यायचं. डाळव छान असं फ्राय करून घ्यायचं. डाळव काढून घेतलं की त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि तेलामध्ये पोहे घालायचे. पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. त्यानंतर सर्व साहित्य जे आहे आपण तळून घेतलेलं ते मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला फोडणी बनवायची आहे चिवड्यासाठीची. तर फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला, कारण की चिवड्यामध्ये कढीपत्ता खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता. त्यानंतर हळद घातली, लाल तिखट घातला, कांदा लसूण मसाला घातला आणि भरपूर सारे जिरे घालायचे. जिरे घातल्यानंतर पुन्हा छानसं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि चिवड्यात ओतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं वरतून मीठ घालायचं. म्हणजे तुम्हाला जेवढी क्वांटिटी चिवड्याची बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्हाला चवीपुरतं मीठ घालावं लागणार आहे. याला मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झालं की आपला चिवडा बनवून तयार होतो. कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा, सिंपल आणि साध्या म्हणजे रेसिपी सोबत तुम्हाला हा सांगितलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये खोबरं ॲड करू शकता, मनुके ॲड करू शकता. तर 31ची पार्टीसाठी आपण आज गुलाबजामुन आणि चिवडा बनवलेला आहे. तुम्ही पण या गुलाबजामुन चिवडा खायला. त्यानंतर दादा कामावरून आला होता तर बघू शकता तो इथं मोबाईल पाहत बसलेला आहे. दादाचा मोबाईल पाहणं होत आहे तोपर्यंत मी ना स्वयंपाकाची तयारी केलेली आहे. तर स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे टोमॅटोची रस्सा भाजी, टोमॅटो आणि मटार म्हणजे वाटाणा मिक्स जे आहे तर त्याची भाजी. आणि इकडं कणिक मळण्यासाठी ताटात पीठ घेतलेलं आहे. इकडे आपले गुलाबजामुन आहेत. तर भाजी बनवून तयार आहे. दादाला पण भूक लागली होती आणि इकडे चपात्या पण बनवून तयार आहे. तर दादा लगेच जेवायला बसलेला आहे. गरमागरम चपाती, टोमॅटो आणि मटरची मिक्स भाजी आणि गुलाबजामुनचा आजचा हा 31चा बेत होता आमचा. जेवण झालं त्यानंतर मी गार्डनला चालायला गेले. चालायला गेल्यानंतर बघू शकता आज 31 असल्यामुळं गार्डनमध्ये बिलकुलही गर्दी नव्हती, म्हणजे लोकच आलेले नव्हते. एक 10-5 लोकच गार्डनमध्ये आले होते. त्यानंतर मी गार्डनवरनं चालून आले. तर असा होता माझा 2024चा शेवटचा दिवस. तुमचा कसा वाटता कमेंटमध्ये नक्की